मावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचाही वारा, उपद्रवी पोलिसांच्या ताब्यात, गल्लोगल्लीत जाऊन पोलिसांचं सर्च ऑपरेशन। कुणीही कायदा हातात घेऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रेम आणि सौहार्दपूर्ण वातावरणासाठी प्रशासनाला मदत करा। मुख्यमंत्री फडणवीसांसह गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन, दंगेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश। दुर्दैवी देशद्रोही लोकांना सोडणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। नागपुरातील दगडफेकी दरम्यान 40हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी, महाल परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण, गर्दी पांगवताना पोलिसांची कसरत। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेची आंदोलनं, तर औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापुरात बजरंग दल हे आक्रमण। इथे फक्त छत्रपती शिवरायांचंच महिमामंडन होणार, औरंगजेबाचं उदात्तीकरण नाही। मात्र कबरीला पुरातत्व विभागानं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं दुर्दैवानं सरकारलाही ते देणं अनिवार्य, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। कार सेवा करून बाबरी मशीद पाडली, आता हीच पुनरावृत्तीची वेळ, समझने वाले को इशारा काफी है, मंत्री नितेश राणेंचा सूचक इशारा। आता भाषणबाजी नको, औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी। टी राजा आक्रमक, तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल। भाजपचे नेते सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी। 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनात बंदूक ठेवणारा पुरुष नाहीच, अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य, सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर जहरी टीका। मंत्री जयकुमार रावल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, रावल यांची बँक घोटाळ्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांची जमीन लाटली, राऊतांचा दावा, जयकुमार रावलांचा मात्र आरोपांवर बोलण्यास नकार। बीडमधील 26 पोलीस कर्मचारी आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे, तृप्ती देसाईंकडून लेखी पुरावे आणि पेनड्राईव्ह पोलीस अधीक्षकांकडे सादर, गुन्हेगारांना लपवण्याचं काम करणाऱ्यांना तातडीनं जिल्ह्याच्या बाहेर काढा, देसाईंची मागणी। प्रशांत कोरटकर जामीन अर्जावर उद्या फैसला, कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईलमधला डेटाही डिलीट केला, वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप। विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, भाजपाकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे अर्ज, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंनी अर्ज भरला, उद्या छाननी होणार।